नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरात सध्या स्वच्छ भारत अभियान फक्त नावापुरतेच असल्याचे वास्तव समोर आले आहे। शहरातील विविध भागात रस्त्यांवर साचलेला कचरा आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनामुळे नागरिक संतप्त झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही मोहीम येथे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे। तसेच शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत। विशेषतः मागील 2 ते 3 दिवसांपासून हा कचरा उचलण्यात आलेला नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। काश्मीरमधील पायसरण भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अहिल्यानगर शहरातील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या घटनेत बळी गेलेल्या 28 निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत शांततेचा संदेश देण्यात आला। गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये झालेल्या या शोकसभेत मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत या हिंसक प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे। भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। या ठिकाणी आपण पाहतोच दहशतवादी हल्ले किती प्रमाणात होत असतील, तर हे दहशतवादी हल्ले होत असताना आपल्या निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी जात आहे। काश्मीरमध्ये सातत्याने अशांतता माजवण्याचे षडयंत्र रचले जात आहे। पाकिस्तानसारखे राष्ट्र, शत्रू राष्ट्र, दहशतवादी संघटना पाठीशी घालून भारताची एकता, शांतता आणि अखंडतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहे। धर्माच्या नावावर निरपराध नागरिकांवर हल्ला करणे हे केवळ कायरतेचे लक्षण आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो। केंद्र सरकारने अशा हल्ल्यामागील शक्तीने शोधून काढून कठोर कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे। या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी मोहीम राबवून वाहतूक तपासणी केली आहे। तसेच शहरातील इंपिरियल चौकात पोलिसांनी अचानक नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू केली। कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली असून गाड्यांची नंबर प्लेट, ट्रिपल सीट, डार्क फिल्म, ट्रक, व्हॅन तपासणी आदींवर विशेष लक्ष दिले जात आहे। काश्मीरमधील पहलगाम परिसरात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अहिल्यानगर शहरात तीव्र निषेध करण्यात आला। या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले। तसेच या आंदोलनात दहशतवाद्यांचे बॅनर लावून त्यांना जाहीर निषेध करण्यात आला आणि बॅनरला जोडे मारून दहन करण्यात आले। काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेला जो अतिरेकी हल्ला आहे, जो भ्याड हल्ला आहे, हा जाणीवपूर्वक हिंदू धर्मातील पर्यटकांवरती झालेला आहे। अशा जिहादी वृत्तींच्या अतिरेक्यांना पोचण्याचं काम आपल्या जिल्ह्यातून, आपल्या शहरातून, आपल्या देशातून होतं। अशा लोकांना पैसे पुरवण्याचं काम आपल्या आजूबाजू असणाऱ्या व्यावसायिकांकडून होतं। यांना पैसे पुरवण्याचं काम, यांना ताकद देण्याचं काम हा फक्त हिंदू देशी लोक या ठिकाणी करतात। आपल्या देशात येऊन आपल्या देशाचा जो मुकुट आहे, काश्मीर सुंदरतेचं प्रतीक आहे, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मारले गेले हिंदू म्हणून। फक्त त्या ठिकाणची पर्यटन व्यवस्था कोलमडावी आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण व्हावं। हा हिंदू धर्म, हिंदुस्थान आहे। या हिंदुस्थानामध्ये जर अशा प्रकारे घटना घडत असतील तर अशा जातीवादी, धर्मवादी, जिहादी वृत्तीच्या अतिरेक्यांना या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल जो काही काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांकडून खास करून हिंदू धर्मातील नागरिकांना टार्गेट करून त्यांच्यावर जो काही जीव घेणा हल्ला केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। आणि पाकिस्तानी अतिरेक्यांनी काल ज्या वेळेला घटना घडत होती त्यावेळेला त्यांचा धर्म विचारण्यात आला, त्याचे कपडे काढून तो कुठल्या धर्माचा आहे याची खात्री करण्यात आली आणि खात्री केल्यानंतर मग
त्यांच्यावर गोळीबार अमानुषपणे गोळीबार करून त्यांचा बळी घेण्यात आला. याच्यामुळं या हिंदू समाजामध्ये प्रचंड या देशाच्या असतील, राज्याच्या असतील किंवा नगरच्या सर्वच हिंदू नागरिकांमध्ये प्रचंड असा संताप या घटनेमुळे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या पाकिस्तानी अतिरेक्यांचा खऱ्या अर्थानं आता बंदोबस्त करण्याचा आणि पाकिस्तानचा नकाशा या जगाच्या नकाशावरून मिटवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे. आणि अशाच पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारकडे करत आहोत की आता खऱ्या अर्थानं पाऊल उचलून या पाकिस्तानचं नामोनिशान या जगाच्या नकाशावरून मिटवावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा या पाकिस्तानी अतिरेक्यांचा जाहीर निषेध करतो. जे काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जी दुर्घटना घडलेली आहे, जे आतंकवाद्यांनी ज्या जिहादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे, तर सर्वप्रथम आम्ही संग्राम भाई जगताप व सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व त्यानिमित्ताने आपला जो भारतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली, जे ते आतंकवादी आले जिहादी, ते त्या ठिकाणी पहिले 2-3 दिवस म्हणजे त्या टीव्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं, त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की त्या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर ते तिथं आले, फ्रूटच्या गाड्या असतील, फळे काही केसर विकतात तिथं, त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली. तर असं हिंदू बांधवांच्यातून बोध घ्यावं की आपण ह्या जे जिहादी असतील, हे लांडे लोक जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून, आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून, त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत, असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे. त्यानंतर काही लोकांचे पॅन्ट सुद्धा उतरवण्यात आले, त्यांनी चेक करून त्या लोकांना मारण्यात आलं. तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे. हे जे काही लांडे असतील, भारतातले असतील, पाकिस्तानचे असेल, त्यांनी जो हा प्रकार केलाय त्याच्या विरोधात आपण पण एक हिंदूंनी जागृत होणं व हे जे लांडे आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकणं व जे लोक म्हणतात की आपल्या दहशतवादी किंवा जे काही आतंकवादी यांना धर्म नसतो, मग धर्म नसतो तर मुसलमानच कसे आतंकवादी आहेत. आतापर्यंत सगळ्या जगाला यांचा त्रास चालू झालाय. पॅलेस्टाईन असेल, लंडन असेल, अमेरिका असेल, भारत असेल, आपलं नगर असेल, असं सगळीकडेच हे लांडे माझच चाललेले आहेत. यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती. भारताचे नंदनवन श्रीनगर आणि जम्मू काश्मीरतील पहलगाम या भागापासून जवळजवळ 6 किलोमीटरवर जे पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातले परदेशी अनेक नागरिक दरवर्षी त्या ठिकाणी भेट देत असतात. काल 22 तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक केडगाव उपनगर भागात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने होत असलेला आणि अत्यंत कमी दाबाने येणारा पाणी पुरवठा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून अनेक घरी पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे घरगुती कामांवर परिणाम झाला आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा केडगावकरांनी आणि नागरिकांनी दिलेला आहे. यासाठी जलसेवा ट्रस्टचे अध्यक्ष महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले. दत्त मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आमच्याकडे पाणी जे येतं ते वेळेला येत नाही. कधी सकाळी येतं, कधी दुपारी येतं, कधी रात्री पाणी सोडतं. एक टाइम काहीतरी त्यांना म्हणायचं व्यवस्थित टाइम ठेवा, या टायमामध्ये पाणी आलं पाहिजे. आणि 3-4 दिवसाआड पाणी येतं कधी कधी. त्याच्यानंतर ड्रेनेजची अजून सुविधा नाही ती झालेली अजून, त्यामुळे रस्त्याचं पाणी सगळं रस्त्यावरूनच पाणी वाहतं ते. असं याप्रमाणे आम्ही सगळ्या त्यांना निवेदन दिलेले त्यांना की सगळ्यांची सोय व्यवस्थित व्हायला पाहिजे, हा त्या पाठीमागचा आमचा हेतू आहे. आज आम्ही आपली अहिल्यानगर महानगरपालिका श्री डांगे साहेब आयुक्त आपले व परिमल निकम साहेब पाणी पुरवठा मेन साहेब यांची भेट घेऊन आमचे श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट व संदीप दादा कोतकर यांच्या प्रेरणेने केडगावमध्ये आता सध्या भासत असलेली पाणी टंचाई व आता ज्या
परिपत्रकामध्ये जी दरवाढ केली पाणीपट्टीमध्ये 900 रुपये, याच्यासाठी ह्या साहेबांची भेट घेऊन यांना एक निवेदन दिले की आमच्या केडगावचा या दरवाढीबाबत काहीतरी विचारावा, कारण की आम्हाला केडगावला पाणी येतं एक 6-7 दिवसानंतर. काही ठिकाणं असे आहेत का तिथं 15 दिवस पाणी आलं नव्हतं. आता आम्ही साहेबांना सांगितलं तर निकम साहेबांनी आम्हाला लगेच जागेवरती ते मोटरची व्यवस्था करून द्यायला सांगितलं. त्यांचे मी धन्यवाद मानतो. आयुक्त साहेबांचे सुद्धा धन्यवाद मानतो. नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना जे निवेदन दिलं त्या निवेदनात जवळजवळ एक 300 ते 350 लेडीजनी सह्या केल्या की पाणी खूप कमी दाबाने येतं. तर आमचं फक्त पालिका प्रशासनाला एकच सांगणं आहे की आमच्या माता भगिनींना जे पाणी कमी दाबाने येतं म्हणतात ते जास्त दाबाने व एक जे तुम्ही पाणी देतात ते थोडं एक 10 मिनिटं जास्त द्यावा, कारण की उन्हाळ्याचे दिवस येतं आणि ऊन पण खूप लागतंय. तर आणि पाणी सकाळी सोडण्यात यावं म्हणजे लवकरात लवकर, आणि पाणी जास्त दाबाने द्यावं हीच आमची मुख्य भूमिका आहे. व आमची जी पाणीपट्टी वाढली त्याच्याबाबत त्यांनी एक पुनर्विचार करावा. धन्यवाद. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने दिल्ली गेट येथे निदर्शने केली. या निदर्शनात जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी अतिरेक्यांना घरात घुसून ठार मारण्याची मागणी केली. निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, अन्यथा देशातील शांतता धोक्यात येईल असे ते म्हणाले. या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान आणि अतिरेकी संघटनांचा निषेध व्यक्त केला. अत्यंत भयानक असा दहशतवादी हल्ला पहलगाम या ठिकाणी झाला आणि हिंदुस्थानमधील निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी प्राणाचा बळी द्यावा लागला. अत्यंत भयानक असा हल्ला होता. हल्लेखोरांनी जवळपास 4 ते 5 हल्लेखोरांनी त्या लोकांना आपला धर्म विचारला आणि त्या धर्म विचारल्यानंतर त्यांचे कपडे काढले, त्यांची विटंबना केली, त्यांना गोळ्या घातल्या आणि मृतदेहाची सुद्धा विटंबना केली. अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. त्याचा अहिल्यानगर शहर शिवसेनेतर्फे प्रथम मी निषेध करतो आणि जे मृत पर्यटक आहेत त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली अहिल्यानगर शहर शिवसेनेतर्फे देतो. काल जो पहलगाम मध्ये हल्ला झालाय, बॅड हल्ला, त्याचा खरं तर शिवसेनेच्या वतीने निषेध करतो. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पाहिलं महाराष्ट्रातले त्यातले 7 लोक होते आणि पूर्ण देशातले 26 असे जवळजवळ 30-40च्या पुढे आकडा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीने हल्ला केलाय तो अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचं आता कुठलेही निषेध न करता किंवा काही न करता जशाच तसे उत्तर देणे गरजेचं आहे. खरं तर 370 कलम लागू झाल्यानंतर काश्मीर खोरं सुजलाम सुफलाम व्हायला लागलं होतं. त्याचा पोटदुखी पाकिस्तानला उठल्यामुळं त्या ठिकाणी अतिरेकी पाठवले आणि त्या ठिकाणी ज्या घटना घडवल्यात अशा मोठ्या माझं तर म्हणणं आहे ज्या पद्धतीने पुलवामाचा हल्ला घेतला सर्जिकल स्ट्राईक करून त्या पद्धतीने यांनी इथं सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे आणि त्या कुठलीही कोर्ट कचेरी न करता जशाच तसे उत्तर देण्याचं गरजेचं आहे. या ठिकाणी जे काल आपले देशवासी मृत्युमुखी पडले त्यांना शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. नाही म्हणून सगळ्यांनी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. गेले त्यातले महाराष्ट्राचे 6 पर्यटक होते. अशा पद्धतीने पाकिस्तानला म्हणून या ठिकाणी अतिरेकी पाठवून जो भॅड हल्ला केलेला आहे त्यांचा खरं तर निषेध केला पाहिजे आणि केंद्र सरकारने जशाच तसे उत्तर देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सहलीसाठी गेलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रातील 6 पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. महाराष्ट्रातील सुद्धा 6 पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी श्रद्धांजली. निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचो खाली धिक्कार असो धक्कार असो. अरे या दहशतवाद्यांचं करायचं काय? अरे या दहशतवाद गोळ्या घाला गोळ्या घाला. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज.
सेनापती मान्य बाळासाहेब जय हो। पहलगाम येथे जे हिंदू पर्यटकावर जो दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने नगर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी त्या सर्व दहशतवाद्यांचा निषेध करत आहोत। आणि खरं तर पंतप्रधान मोदीजी हे विदेश दौऱ्यावर असताना हा जो प्रकार घडला ते त्वरित भारतामध्ये परत आले आणि त्यांनी निश्चितपणे भारताच्या सर्व नागरिकांना असं त्यांनी संबोधित केलं की या जे आपले पर्यटक आहेत त्यांचा जे फक्त मीडियाकडे 26चा आकडा आहे, परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात आकडा त्या ठिकाणी आहे। अजून तो बाहेर येण्यासाठी त्याचे मीडिया सगळा शोध घेत आहे। परंतु निश्चितपणे आपले देशाचे गृहमंत्री असतील आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील हे निश्चितपणे त्यांचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही अशी मला शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी खात्री बाळगतो। आणि आज त्यांचा त्या दहशतवाद्यांचा आम्ही या ठिकाणी शहरात मोठ्या प्रमाणात निषेध असा व्यक्त करतो, थांबतो आणि त्या मृत जे पर्यटक आहे त्यांना शिवसेनेच्या वतीने आम्ही भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो। त्या नामर्द दहशतवाद्यांनी जे आम्ही आजच्या पर्यटकांवर जो हल्ला केला त्यामध्ये 30 ते 40 पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। अत्यंत दुर्दैवी घटना काल पहलगाममध्ये घडली। त्या घटनेचा आम्ही सर्वजण शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या दहशतवाद्यांना 100% कंठस्थान हे त्यांनी अपेक्षाही केली असं त्यांना मृत्यूदंड मिळणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही। ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये घुसून एकदा आपण मिशन राबवलं होतं त्याच पद्धतीचं मिशन राबवण्याची गरज या दहशतवाद्यांचे पाळेमुळे पूर्णपणे नष्ट केली पाहिजे, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजे। मुळात जे काश्मीरी लोक आहेत ते देखील त्याच्यातच काही दहशतवादी येत त्यांना काय पाकिस्तानमधून यायची गरज नाही, कुठून यायची गरज नाही। ते साथी बांधतात तिथंच राहतात, खातात भारतातल्या पर्यटकांच्या जीवावर जगतात। त्यांना सगळ्यांना ज्या पद्धतीने 1992 1991 मध्ये जे काश्मीरी हिंदू त्या ठिकाणाहून पलायन करून आले त्याच पद्धतीनं आता काश्मीर मध्ये त्या मुस्लिमांना देखील पलायन करण्याची वेळ आपल्या केंद्र सरकारने आणली पाहिजे। तुम्ही त्या ठिकाणी जे काश्मीरमध्ये कुणी जमीन घेत नव्हतं त्याच्यावरची बंदी उठवण्यासाठी आपण जे कलम हटवलं 370 कलम, परंतु आज आपण पाहतो त्या ठिकाणी माणसं पर्यटक फिरायला सुद्धा जाऊ शकत नाहीत। असं वाटलं होतं कुठेतरी आता दहशतवाद्यांचा कुठेतरी बिमोड झालाय किंवा ते घाबरले, पण तसं काही नाही। ते धर्मवेडे लोक येतं, परंतु तुम्ही जर पाहिलं सर्वांनी तर एक नक्की पहा ज्या ज्या ठिकाणी या मुस्लिम कंट्री येतं ज्या ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी कायम अनिश्चिततेचं वातावरण, कायम दहशतवाद, कायम गोळीबार, कायम बॉम्बस्फोट। हे शांत राहू शकत नाहीत, हे शांत राहू शकत नाहीत। त्यांच्या रक्तातच शांत राहिलं नाही। हे भावाला सोडित नाही, हे बापाला सोडित नाही, बापाला मारणारे, भावाला मारणारे, बहिणींसोबत लग्न करणारे अशा अवलंबी आहेत। यांचा कायम स्वरूपी खात्मा केला पाहिजे। यांना या ठिकाणी एका पाकिस्तानमध्ये आपल्या जुन्या चुका झाले तो काही राम के साथ रहीम रहेगा कशाला पाहिजे ते जाऊन दे तिकडे सगळे। हे हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानच राहिलं पाहिजे या ठिकाणी। जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या ठिकाणी जो आमच्या पर्यटकांवर हल्ला झाला, हिंदू पर्यटकांवर हल्ला झाला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वच जे त्या ठिकाणी मृत झालेत त्यांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली। माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीसाठी केडगाव मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मेहराबाद येथील अवतार मेहरबाबा यांच्या समाधीस्थळी साकडे घालण्यात आले।
सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन लवकर बरे व्हावे यासाठी ही सामूहिक प्रार्थना करण्यात आली। अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात वाढलेल्या नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। मुख्यतः पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि ड्रेनेज लाईनमधून घाणीचा ओसंडून वाहणारा साच यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे। परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आज रोजी सिद्धार्थनगर परिसरातील महिला वर्ग व त्याचबरोबर त्या भागातील शिवराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते व तरुण युवक सिद्धार्थनगर परिसरातील ज्या रोजच्या रोज ज्या अडचणी भेडसावणाऱ्या आहेत त्याच्या संदर्भात आज आयुक्त साहेब यांना प्रत्यक्षात भेटून त्या ठिकाणी असलेल्या अडचणींचा त्या ठिकाणी पाढा वाचण्यात आलेला आहे। प्रामुख्यानं त्या परिसरामध्ये पाणी पुरवठा जो होता तो मागल्या काही दिवसांपासून सुरळीत असताना साठे चौक या परिसरामध्ये रस्त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम झालं असल्यामुळं तिथला जो वॉल होता तो वॉल पूर्णतः नादुरुस्त होऊन तिथला पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे व काही भागामध्ये फेज 2 योजनेअंतर्गत ज्या पाण्याच्या पाईपलाईन टाकायला आवश्यक होत्या त्या टाकल्या गेल्या नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आज पाण्याचा तुटवडा भासतोय। त्याचबरोबर सिद्धार्थनगर परिसराला हा पूर्णतः कचऱ्याच्या ढिगांचा व प्रत्येक ठिकाणी जागोजागी सेप्टिकचे जे चेंबर आहेत ते उफाळून वाहत आहेत। पूर्णतः त्या भागातील नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे। तेव्हा शासनाला व प्रशासनाला कुठेतरी जाग यावं याकरता तिथले नागरिक आज स्वतःहून आज या अहिल्यानगर महानगरपालिकेकडे आलेले आहेत। संबंधित आयुक्तांना भेटून त्यांनी त्यांची त्या ठिकाणी अडचण सांगितलेली, कारण मांडलेले। तेव्हा त्यांनी आयुक्त साहेबांनी तात्काळ या आरोग्यविषयक तक्रारींकडे लक्ष घालून तिथल्या नागरिकांना कुठेतरी सुखकर जीवन होईल याकरता प्रयत्न करावेत, असं सिद्धार्थनगर परिसराच्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे। पुढील काळामध्ये या निवेदनाचा विचार केला गेला नाही किंवा आमच्या अडीअडचणी सोडवल्या नाहीत तर याही पेक्षा जास्त नागरिक बंधू भगिनी महिला वर्ग या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही, याची महानगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी असं या ठिकाणी आम्ही निक्षून सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद। स्वर्गीय माधवराव मुळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षण महर्षी माधवरावजी मुळे यांना जीवन गौरव पुरस्कार GD खानदेशे यांना प्रदान करण्यात आला। शिक्षण हे पायाभूत ध्येय समोर ठेवून स्वर्गीय माधवराव मुळे यांनी समाजात शिक्षणाच्या चळवळीला गती दिली। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बहुमोल योगदान दिले असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले आहेत। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई येथील शिक्षिका नाझिमा शेख यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला। समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। लष्कराच्या हद्दीतील नागरिकांच्या विविध समस्या तसेच बेलेश्वर आणि खोपेश्वर मंदिर विकासाच्या अनुषंगाने खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। निंबळक, इसळक, खारेकर्जुले ही सध्या नागापूर महसूल मंडळांतर्गत समाविष्ट असलेली गावे नेप्ती महसूल मंडळात समाविष्ट करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे निवेदन दिले। या भागातील परंजापूर आणि नागापूर सीमेच्या परिसरात ही गावे असल्याने नागरी सेवा, शेती विकास योजना, पाणी पुरवठा, रस्ते आणि शिक्षण यामध्ये अडचणी येत आहेत, त्यामुळे मागणी करण्यात आली आहे। केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजर्षी शाहू बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले। इयत्ता 2री मधील कुमारी स्वरा अशोक कारंडे ही केंद्रात 3री आणि जिल्ह्यात 10व्या क्रमांकावर आली, तर कुमारी शिवन्या चंद्रकांत गायकवाड ही केंद्रात 6वी आणि जिल्ह्यात 13व्या क्रमांकावर आली आहे। त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। क्रिकेटपटू समृद्धी शिंदे हिने तिच्या कौशल्यपूर्ण खेळाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील महिला क्रिकेट क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। ती आता महिला MPL क्रिकेट लीग स्पर्धेसाठी निवडली गेली असून तिच्या या यशामुळे नगरच्या नावलौकिकात भर पडली आहे।
तसेच समृद्धीच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा, विशेषतः आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे. माझं वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सिलेक्शन झालं, याचा मला खूप जास्त आनंद होतोय. आणि यामागं अनेक लोक आहेत ज्यांनी माझ्या मागे मेहनत घेतली, जसे की माझे सर अनुपम सर, माझे स्कूलचे टीचर्स आणि माझे घरचे, ज्यांनी मला सपोर्ट केला. आणि मला खूप आनंद होतोय आणि खूप उत्साह वाटतोय या MPLसाठी. थँक्यू. सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी नगर तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ही सोडत ई-ड्रॉ पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडली. विशेष म्हणजे यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले असून 24 एप्रिल रोजी त्यासाठी लकी ड्रॉ घेण्यात येणार आहे. अहिल्यानगर शहरातील इंग्रजी माध्यम शाळांमधून विद्यार्थ्यांकडून जबरदस्त फी आकारणी आणि खर्चिक साहित्याची सक्ती करून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची तक्रार समोर आली आहे. एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चासाठी वार्षिक सरासरी मोठी रक्कम घेतली जात असून त्यामध्ये शालेय साहित्य, युनिफॉर्म, बूट, इतर वस्त्र आणि शुल्काचा समावेश आहे. त्यामुळे खासगी इंग्रजी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट थांबवा, अन्यथा तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथील जलतरण तलाव मागील काही महिन्यांपासून बंद आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला तलाव सुरू करून नागरिक आणि क्रीडाप्रेमींना पोहण्यासाठी खुला केला जातो, परंतु यंदा उन्हाळा संपून सुद्धा तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. या विलंबावरती नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जलतरण सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या सावेडी मंडलाध्यक्षपदी CA ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विविध संघटनांमधून नेतृत्व उभं करणाऱ्या काळे यांचं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय राहिलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 साठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निंबळक येथील ओंकार राजेंद्र कुटाळे यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय. 1132 पदांसाठी पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये त्यांनी 673वा क्रमांक मिळवून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या MBAच्या विद्यार्थिनी सिद्धी गांधी आणि दिव्या चौधरी यांनी विकसित भारत 2047 या राष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय यश संपादन केलंय. व्यवस्थापन श्रेणीतील सर्वोत्तम पोस्टर सादरीकरणाचा पुरस्कार मिळवत त्यांनी संस्थेचं नाव उज्ज्वल केलं आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.